नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमी आणि बरंच काही मध्ये महत्त्वाच्या बातम्या आणि या बातम्यांमागचे महत्त्वाचे कंगोरे आम्ही उलगडून दाखवणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात आत्ताच्या हेडलाईन्स. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत IIB. नीटच्या टेन्शनला करा गुड बाय. महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारे IIB आता नांदेड, लातूर नंतर पुण्यातही. मुंबई सत्र न्यायालयानं मलिक आणि देशमुख यांना राज्यसभा मतदानासाठी परवानगी नाकारली. दोघांची सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव. हायकोर्टात उद्या होणार सुनावणी. बँक ऑफ महाराष्ट्रचा अजब कारभार. नागपुरात RTI कार्यकर्त्याला माहिती देण्याऐवजी नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पाठवलं पत्र. बीड जिल्ह्यातल्या अवैध गर्भपात प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती. गोठ्यात झाला होता शीतल गाडेचा गर्भपात, तर दरीत जाळण्यात आलं होतं अर्भक. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये रिफायनरी विरोधकांचं आंदोलन अखेर मागे. रिफायनरीच्या सर्वेक्षणाचं काम थांबवण्याचं प्रशासनानं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणाचा मनमाडमधल्या प्राथमिक शाळांना फटका. भग्न इमारतींमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका. बातमी आणि बरंच काहीची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं आपण करणार आहोत. उल्हासनगर महानगरपालिकेची महिला सफाई कर्मचारी करोडपती असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. दीपाली पवार असं या वादग्रस्त सफाई कर्मचारी महिलेचं नाव आहे. दीपाली या 2 हॉटेल्स, एक सलून, एक हॉस्पिटल या सगळ्यांच्या मालकीण आहेत. त्यामुळे दीपाली यांनी एवढी माया जमवली तरी कशी असा प्रश्न निर्माण झालाय. दीपाली यांचा नवरा सुशील पवार हे उल्हासनगरमधील युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. दीपाली या 12 वर्षांपूर्वी मानलेल्या मावस भावाच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरीला लागलेल्या होत्या. त्यांच्या कामाचा रेकॉर्डही खराब आहे. गेल्या 5 महिन्यांपासून त्या कामावर फिरकलेल्या सुद्धा नाहीत. त्यांनी यापूर्वी सुद्धा अनेक महिने घरी बसून पगार घेतल्याचा आरोप केला जातोय. दीपाली आणि त्यांच्या नवऱ्याकडे कोट्यवधी रुपयांची ही माया आली तरी कुठून असा सवालही आता उपस्थित होतोय. सफाई कर्मचाऱ्याचा करोडपती स्टेटस पालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय. दीपाली पवार यांना सफाई कर्मचारी म्हणून नोकरी कशी काय मिळाली आणि त्यांच्या नावावर नेमकी काय काय संपत्ती आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर एक नजर टाकूया. 12 वर्षांपूर्वी अनुकंपा तत्वावर त्यांना नोकरी मिळाली. मानलेल्या मावस भावाच्या जागी ही नोकरी त्यांना मिळाली. बोगस कागदपत्रांच्या आधारे ही नोकरी लाटल्याचा आरोप केला जात आहे. पवार दाम्पत्याच्या नावे 2 हॉटेल, एक सलून आणि एका हॉस्पिटलची मालकी आहे. 5 महिन्यांपासून दीपाली पवार कामावर गैरहजर असल्याचं देखील समोर येत आहे. अनुषंगानं चौकशी करण्याकरता संबंधित स्वच्छता निरीक्षक यांना निर्देश दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार संबंधित स्वच्छता निरीक्षकाने आपला अहवाल विभाग प्रमुखाच्या मार्फत उपायुक्त यांच्याकडे सादर केलेला होता. मात्र त्याला वेतन त्या कर्मचाऱ्याला दिलं किंवा नाही दिलं, केव्हापासून गैरहजर आहे याबाबतची पडताळणी करण्यासाठी लेखा विभागामध्ये सदरची नस्ती पाठवण्यात आलेली आहे. अद्याप परिपूर्ण माहिती आलेली नसल्यामुळं त्याच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. मी 24 तास मेहनत करून लोकांच्या संपर्कामध्ये राहून आज इलेक्शन जवळ आलेले आहेत. माझी पाठची मेहनत कोण बघत नाही की मी काय स्ट्रगल केलं आहे.
मी कुठून वर आलो आहे, मी किती 24 तास मेहनत केली आहे. रात्री 3-3 वाजता आम्ही जेवतो. आज माझे हॉटेल आहेत तरी पण मी एक वेटर आणि कॅप्टन सुद्धा वागतो. कधी सेट म्हणून वागवलं नाही. तुम्ही बघू शकता की मेहनत काय. मी तळागाळातला आलेला एक शिवसैनिक आहे. आज मी 20 वर्ष झाले यात काम करतोय. सेनेमध्ये काम करत असताना आज माझ्यावर आरोप होतात की एवढे दिवस कुठे होते. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. गणेश, हा सगळा नेमका काय प्रकार आहे? हा जो दीपाली पवार यांचा एकंदरीतच मायावी कारभार समोर येताना दिसतोय, आक्षेप कसा काय घेतला गेला, या सगळ्या गोष्टी उघडकीला कशा काय आल्या? गणेश, त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, या संदर्भात एका जागरूक नागरिकानं महापालिकेत तक्रार केली होती. तक्रार अर्ज दिला होता की या ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांना किती दिवसापासून महापालिका वेतन देत आहे आणि त्या किती दिवसापासून गैरहजर आहेत. आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर आपण जाऊन अतिरिक्त आयुक्तांना भेटलो. त्यांना या संदर्भाची माहिती दिली तर त्यांनी सांगितलं की कार्यवाही सुरू आहे. मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटचा जो महिना असतो त्या शेवटचा महिन्याचा पगार त्यांनी घेतलेला आहे 2021 सालचा आणि गेल्या 5 ते 5.5 महिन्यांपासून त्या गैरहजर आहेत. गैरहजर असताना त्यांनी कोणताही अर्ज दिलेला नाहीये की मला सुट्टी हवी आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर आता शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं स्पष्टपणे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलंय. मात्र दुसरीकडे जेव्हा ज्यांच्यावर आरोप होतोय ते सुशील पवार यांच्याशी आपण देखील बोललो. त्यांचं असं म्हणणं आहे की 12 वर्षापूर्वी ती नोकरी लागलेली आहे, ती काही 1-2 वर्षापूर्वी लागलेली नाहीये. त्याच्यामुळे मी शून्यातून हे सगळं विश्व निर्माण केलंय आणि माझ्या मदतीला शिवसेना धावून आली आणि त्याच्यामुळे मी एवढा मोठा झालो. मात्र त्यांनी एक गोष्ट देखील सांगितली, आणलेला मावस भाऊ आहे त्याच्या वारसा हक्कावर माझ्या पत्नीला ही नोकरी मिळालेली आहे. मात्र आता आम्ही राजीनामाच्या तयारीत देखील आहोत कारण आम्हाला ज्या महापालिकेचे इलेक्शन आहे ते इलेक्शन लढवायचे आहेत. मात्र हे सगळं जर प्रकरण पाहिलं तर कुठेतरी महापालिका अधिकारी राजकीय नेत्यांच्या दबावाखाली आहेत का? कारण एवढ्या महिने जर ही कर्मचारी गैरहजर असेल तर शिस्तभंगाची कारवाई का केली गेली नाही? बरोबर, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित होतोय. बिलकुल गणेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढची ही बातमी नागपूरमधली आहे. नागपूरमध्ये आरटीआय कार्यकर्त्याला बँक ऑफ महाराष्ट्रनं चांगलाच दणका दिलाय. माहिती अधिकारात माहिती देण्याऐवजी अभय कोलारकर यांना भारतीय नागरिकत्व सिद्ध करायला सांगितलं गेलं. बँकेच्या या भूमिकेमुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आर्थिक घोटाळे आणि एनपीए लोन संदर्भात आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती मागवली होती. मात्र ती माहिती देण्याऐवजी कोलारकर यांना नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगण्यात आलं. खरे तर कोलारकर यांनी आतापर्यंत 2,500 पेक्षा जास्त अर्ज माहितीच्या अधिकाराअंतर्गत करून माहिती मिळवलेली आहे. मात्र असा अनुभव त्यांना पहिल्यांदाच आला. हा नवीन प्रकार मला पाहायला मिळाला की त्यांनी असं पत्र पाठवलं की तुम्ही आपलं नागरिकत्व जे आहे ते सिद्ध करा. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की आधार कार्ड आणि मतदान कार्ड हे माझ्याकडे पाठवा. ही मोठी गंभीर गोष्ट आहे. ॲक्च्युली हा जो आरटीआय कायदा आलेला आहे हा प्रत्येक सिटिझन ऑफ इंडिया म्हणजे जे देशाचे नागरिक आहेत अशा लोकांसाठी हा कायदा आलेला आहे. बँकेच्या पत्रानंतर अभय कोलारकर यांनी बँकेला पत्र पाठवून माहिती अधिकार कायद्याच्या कोणत्या कलमाअंतर्गत नागरिकत्व सिद्ध करायचे आहे असा प्रश्न विचारला. कदाचित बँकेला माहिती द्यायची नसेल त्यामुळे नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितलं असावं असा आरोप कोलारकर यांनी केलाय. आरटीआय कायद्याखाली हे बघितलं तुम्ही, कारण आरटीआय कोणत्याच आरटीआय कायद्याखाली ते हे मागू शकत नाही आणि हा मुद्दा त्यातला आहे मुख्यपणे. पाहू आता ते काय उत्तर देतात. परंतु कोणीही आरटीआय केल्यानंतर त्याला हा आरटीआय विदाऊट डॉक्युमेंट हा मिळाला पाहिजे. हा कायद्यात आहे. परंतु जर आयडेंटिटी कार्ड मागायला लागले याचा अर्थ आहे त्यांना द्यायचं नाही आहे असं म्हणावं लागेल. अडचणीची ठरणारी माहिती बँकेला आरटीआय अंतर्गत द्यायची नसावी. त्यामुळेच अशा प्रकारे अडवणूक केली जात असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये रिफायनरी विरोधकांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे. रिफायनरीच्या सर्वेक्षणाचं काम थांबवण्याचं प्रशासनानं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. बुधवारपासून गावकऱ्यांनी तळ ठोकल्यानं प्रशासनाच्या अडचणी वाढलेल्या होत्या.
प्रशासनाला दिलासा मिळाला असला तरी 2 दिवसांच्या आंदोलनामुळे तणाव निर्माण झालेला होता. बुधवारी दुपारी 3 वाजल्यापासून रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या शिवणे खुर्द गावात गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. सर्वेक्षण करण्यासाठी आणण्यात आलेल्या साहित्याची ग्रामस्थांनी जाळपोळ केली आणि यावेळेला ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजीही केली. आम्ही काल दुपारी 3 वाजल्यापासून आंदोलन करतोय. आता 18 तास झाले आम्ही ग्रामस्थ इथे भर उन्हामध्ये पावसामध्ये आम्ही इथे होतो रात्रीपासून. आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या या पंचक्रोशीमध्ये जे अनधिकृत काम चालू भू सर्वेक्षणचं काम चालू आहे किंवा ग्रीन सॅम्पल कटिंगचं काम चालू आहे ते ताबडतोब प्रशासनाने थांबवावे. कारण हे काम राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे पडद्याच्या मागून राहून करत आहेत. कुठलीही परवानगी अजूनपर्यंत भेटलेली नाही आहे आणि याची दखल आम्ही ऑलरेडी याची कंप्लेंट आम्ही तक्रार राधापूर पोलीस स्टेशनला दिलेली आहे. तसेच तहसीलदार मॅडमला पण दिलेली आहे. 10च्या सुमारास माझ्या डोक्यावरती असा भोंबलांसारखा आवाज आला म्हणून मी वरती बघायला लागलो. ते वरती कॅमेरा फिरत होतं आणि तीच बातमी मी दुपारी जेवणाला घरी गेलो तेव्हा मी आमच्या रिफायनरी अध्यक्ष आहेत त्यांना ती बातमी सांगितली आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढची कारवाई चालू केली गावातून. आमच्या ह्या जमिनी आहेत त्या आम्ही विकलेल्या नाही आहेत. काल अचानक इथे ड्रोनच्या साह्याने व जमिनीतील खोदगिरी काम करून इथे हे केलं. ते आम्ही अडवून आल्यानंतर आम्ही इथे कालपासून 18 तास झाले. 18 तास होऊन गेले पण पोलीस आले. पोलिसांनी सांगितलं की आम्हाला गाडी द्या, गाडी घेऊन जातो. पण त्यांनी आम्हाला एवढे 18 तास इथे महिला राहिल्या पण त्यांना कुठे हे नाही केलं, सपोर्ट केला नाही. पण त्यांना गाडीची पडली होती. शेकडो ग्रामस्थ या आंदोलनामध्ये उतरले होते. मातीचं परीक्षण करण्यासाठी काही अधिकारी बुधवारी त्या ठिकाणी गेलेले होते. मात्र या स्थानिक नागरिकांनी सर्वेला विरोध करत आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला होता. ऊन, वारा, पाऊस, थंडी कशाचीही पर्वा न करता हे गावकरी तिथं तळ ठोकून होते. अखेर सर्वेक्षणाचं काम थांबवल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची भूमिका मवाळ केली. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. बीड जिल्ह्यातल्या अवैध गर्भपात प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर येतेय. मयत शीतल गाडेचा गर्भपात गोठ्यात एका बाजेवर करण्यात आलेला होता. अमानुषतेचा कळस म्हणजे दरीत तिचं अर्भक जाळलं गेलं होतं. तर या प्रकरणातील आरोपी महिला डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान जिल्ह्यातील सर्व मेडिकल्स, हॉस्पिटल आणि गर्भपात केंद्रांवर छापे टाकले जाणार आहेत. या बार्जवर मानवतेला कलंक लागलाय. शीतल गाडेचा या बार्जवर गर्भपात करण्यात आला आणि त्यानंतर 100 फूट अंतरावर असलेल्या दरीत अर्भक जाळण्यात आलं. पोलिसांनी शीतल गाडेचा आरोपी सासरा सोबत नेऊन बक्करवाडी गावातल्या स्पॉटवर जाऊन पंचनामा केला. त्या ठिकाणचे रक्ताचे डाग फॉरेन्सिक तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. तिथली माती आणि राख याची तपासणी करण्यात आली. सर्व पुराव्यांवरून या ठिकाणी गर्भपात झाल्याचं स्पष्ट झालंय. पॅरामेडिकल म्हणा किंवा अप्रशिक्षित लोक आहेत जे की असे थोडं बहुत नॉलेजच्या आधारावर हे जाऊन महिलांचे असे गर्भपात करतात. त्यांच्या घरी जातात, स्वतः काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे घेऊन जाणं, त्यांच्या घरीच गर्भपात करून देणं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांच्याकडून जवळजवळ 40 ते 45 हजार रुपयाची ते फीज घेतात. तर अशा लोकांचीही माहिती पोलिसांना मिळालेली आहे. बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणातली आरोपी नर्स सीमा डोंगरेचा बुधवारी मृतदेह आढळला. त्याआधी एजंट मनीषा सानप हिला अटक करण्यात आली. तिच्या घरातून लाखोंची रोकड आणि बंगल्याची कागदपत्र जप्त करण्यात आली. तिच्या चौकशीत कोणती नावं समोर येतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय. तर सीमा डोंगरेला सूत्रधाराची नावं माहीत होती का? ती नावं सीमा डोंगरे उघड करेल अशी भीती सूत्रधारांना वाटत होती का? आणि त्यातून घातपात झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते. एकंदरीतच बीड जिल्ह्यातल्या या गंभीर प्रकरणाची व्याप्ती खणून काढण्याचं आव्हान प्रशासनाच्या समोर निर्माण झालंय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.
पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणाचा मनमाड शहरातल्या प्राथमिक शाळांना मोठा फटका बसलाय. शाळांच्या इमारती या अक्षरशः भग्नावस्थेत आहेत. त्यामुळे पाल्यांना शिक्षण कसं आणि कुठे द्यायचं असा प्रश्न आता पालकांसमोर निर्माण झालाय. तुटलेली दारं, खचलेल्या भिंती, स्लॅबचं पडलेलं प्लास्टर आणि उडालेलं छप्पर, हे सारं हॉरर सिनेमातलं दृश्य नाही, तर ही आहे मनमाड शहरातली शाळा. ज्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं त्या ठिकाणी आता घाणीचं साम्राज्य पसरलंय. मनमाड शहरातील शाळा क्रमांक 1 ची ही अवस्था आहे. 1985 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांनी शाळेच्या इमारतीचं उद्घाटन केलं होतं. मात्र आज या शाळेची अवस्था अत्यंत भयावह झाली आहे. या शाळेप्रमाणे शहरातील इतर शाळांची सुद्धा दयनीय अवस्था आहे. व खाजगी शाळेमध्ये पहिलीचं शिक्षण घ्यायचं असेल तर एकूण वर्षाचा खर्च 55,000 रुपयापेक्षा अधिक येत असतो. तो सामान्य नागरिकाला न परवडणारा आहे. त्यामुळं प्रशासनाने या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन या शाळांची डागडुजी करून या शाळेमध्ये, नगरपालिकेच्या शाळेमध्ये गोरगरिबांचे विद्यार्थी कसे शिक्षण घेतील याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. मनमाड एक कामगार वस्तीचं गाव आहे. या ठिकाणी अनेक खाजगी शाळा आहेत, परंतु त्या खाजगी शाळा कामगारांच्या विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या नाहीत. अशा वेळेला नगरपालिका प्रशासनाने गंभीरतेने त्या शाळांकडे लक्ष दिलं पाहिजे. जर नगरपालिका कर वसूल करत असेल शैक्षणिक, तर त्या शाळांची दुरावस्था का असा प्रश्न उपस्थित होतो. शहरातल्या 15 प्राथमिक शाळांमध्ये 1,500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या जीर्ण इमारतींमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र या शाळांची ही स्थिती पाहून कोट्यवधींचा निधी जातो तरी कुठे हा प्रश्न निर्माण झालाय. मनमाड शहरातील शाळांची झालेल्या दुरावस्थेला जेवढं पालिका प्रशासन जबाबदार आहे तेवढेच जबाबदार लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि राजकीय नेते देखील असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. जर यांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर कदाचित शाळेंची ही दुरावस्था झाली नसती. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. एखाद्या सकाळी तुम्ही उठलात आणि तुम्ही एका सेलिब्रिटीला पाठवलेल्या पत्राचं उत्तर तुमच्या हातात आलं तर तुम्हाला कदाचित क्षणभर कळणारच नाही की हसावं की रडावं, नाचावं की घर डोक्यावर घ्यावं. क्रिकेट प्रेमींचं दैवत सचिन तेंडुलकर यानं जळगावच्या लहानग्या अनय डोहाळे याच्या पत्राचं उत्तर दिलंय. मोठी स्वप्न पहा, ती पूर्ण करण्याच्या दिशेने कठोर परिश्रम घे. यश हमखास मिळेल. हा अनुभव मी घेतलाय. तू देखील तशीच वाटचाल कर. हे पत्रातले शब्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे. जळगावातल्या पहिलीच शिकणाऱ्या 7 वर्षाच्या अनय डोहोळेला सचिन तेंडुलकरनं पत्राचं उत्तर पाठवलंय. स्वतःच्या लेटर पॅडवर सचिननं स्वतःचे अनुभव शेअर केले. अनयला प्रेरणा देईल असंच हे पत्र आहे. सोबतच सचिननं स्वतःची स्वाक्षरी असलेलं विश्वचषक हातात घेतलेलं आणि शतक झळकावल्यानंतरचं छायाचित्रही अनयला पाठवलंय. मला तुमचा एक फोटो ऑटोग्राफ घेऊन द्या. हो. कसं वाटतंय आता फार छान वाटतंय. अनघा आणि अजय डोहोळे यांचा हा मुलगा अनय वाघनगर इथल्या विवेकानंद प्रतिष्ठान इंग्रजी माध्यम शाळेत शिकतोय. डोहोळे कुटुंबीय 4 महिन्यांपूर्वी मुंबई दर्शनाकरता आले होते. तेव्हा त्याला सचिनचं घर दाखवण्यात आलं. अनय अडूनच बसला की सचिनला भेटायचंय. पण बाळा, सेलिब्रिटींना भेटणं असं सोपं नसतं. असं कसं बसं अनघा आणि अजयनी त्याला समजावलं. तो मात्र घरी परतल्यापासून सचिन तेंडुलकरला पत्र पाठवण्याचा हट्टच धरून बसला. अखेर सचिनच्या वाढदिवशी त्यानं पत्र पाठवलं. ते हे पत्र. पहिले खूप आनंद होतोय, कारण इतकं मोठं भारतरत्न असलेल्या व्यक्तींचं माझ्या मुलाला, म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातल्या एका मुलाला उत्तर येणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आमच्या डोहोळे परिवारासाठी.
आणि मला खरंच खूप आनंद होतो आहे. आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे. पत्र पाठवून 2 महिने झाले होते. अनय रोज पत्राची वाट पाहायचा आणि एके दिवशी पोस्टातून निरोप आला. पत्र हातात घेईपर्यंत आम्हाला तर विश्वासच बसला नाही की सचिन तेंडुलकर यांनी उत्तर पाठवलं असेल, अशी भावना अनयच्या आईबाबांनी व्यक्त केली. आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांनी जो संदेश दिला आहे माझ्या मुलाला की मोठी स्वप्न बघ आणि ते पूर्ण कर कष्ट करून, आम्हीसुद्धा अनयला त्या गोष्टीसाठी नेहमीच प्रोत्साहित करू. त्याचे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही त्याला नेहमीच सपोर्ट करू आणि त्याला तीच शिकवण आम्हीसुद्धा देऊ की तूही खूप कष्ट कर आणि तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण कर. डोहोळे कुटुंबियांना अनपेक्षित होतं सचिनने पत्राचं उत्तर पाठवणं. त्यामुळे सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं. सचिनचे हे शब्द अनयसाठी जन्मभराची ठेव आहेत. त्याच्या पुढच्या प्रवासात त्याला पदोपदी ते आपल्या ध्येयाची आठवण करून देतील एवढं नक्की. नितीन नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जळगाव. मुंबई गेल्यावर त्याला सचिन तेंडुलकरला भेटण्याची इच्छा झाली. मात्र आपण भेटू शकत नसलो तरी त्याला त्याच्या स्वतःच्या हस्ताक्षराने पत्र लिहून सचिनना फोटो आणि स्वाक्षरी मागणाऱ्या अनयचा या ठिकाणी सचिन तेंडुलकरने उत्तर देऊन त्याला संदेश दिलाय. या अनयची संपूर्ण जिल्ह्याभरात एकच चर्चा होते आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. प्रत्येकाला राहण्यासाठी घर मिळावं या उद्देशानं सरकारनं घरकुल योजना सुरू केली. त्यासाठी अर्थसहाय्य देण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र यवतमाळ जिल्ह्यात कित्येकांना अजूनही घरकुलाची रक्कम मिळालेलीच नाही आणि परिणामी घरकुलाच्या मुळे लाभार्थी आता आर्थिक अडचणीत सापडले. पुसदच्या जुन्या वस्तीत राहणारे हे आहेत प्रदीप. 73 वर्षीय अवाळे इलेक्ट्रिकची कामं करून उदरनिर्वाह भागवतात. 2018 मध्ये त्यांना घरकुल मंजूर झालं. त्यानंतर त्यांनी उसनवारीवर पैसे घेऊन घरकुलाचं काम सुरू केलं. त्यांना आधी 40,000चा पहिला हप्ता मिळाला. राहिलेल्या पैशांसाठी उपोषण केल्यानंतर 2 लाख रुपये मिळाले. मात्र अजूनही 50,000 रुपये थकीत असल्यानं त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलंय. तरी या लोकांनी मला त्रास दिला. वेळोवेळी हप्ते वेळेवर दिले नाही. मध्ये कोरोनाच्या प्रॉब्लेममुळे लेबर लोकसुद्धा येत नव्हते. तशा परिस्थितीमध्ये मला काम करून घ्यावं लागलं आणि माझं काम सर्व रखडत आलेलं आहे. आणखीन माझं काम पेंडिंग पडलेलं आहे. प्रदीप अव्हाळे यांच्याप्रमाणेच दिनेश पांढरे यांना सुद्धा घरकुलाचा हप्ता मिळाला नाही. नगर परिषदेत हेलपाटे मारून कामं होत नसल्यानं त्यांनी संताप व्यक्त केलाय. घराच्या अशा पाता 3-4 वर्षे गेले तर नगरपालिकेत चक्रा मारू परेशान झालो. भाड्याचं घर करता परेशान झालो. तरी आम्हाला पैसे काय भेटले नाही. आज ये उद्या ये अशी चालढकल करत आहे. अशातून आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा. नगर परिषदेच्या अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना 3 हप्ते देण्यात आले. केंद्र सरकारकडून हप्ता आल्यानंतर तो दिला जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. कोणत्याच लाभार्थीला पूर्ण 2.5 लाख रुपये देण्यात आलेले नाही आहे. 2 लाख रुपये प्रति लाभार्थी ज्यांचं घर स्लॅब झालेला आहे त्यांना वाटप झालेले आहे. आता जे केंद्र शासनाकडून हप्ता प्राप्त होतात, ज्यांचा घरकुल प्रगती पथावर आहे किंवा कंप्लीट बांधकाम पूर्ण झालेलं आहे त्यांना उर्वरित 50,000चा हप्ता देण्यात येईल. पुसद सारखीच परिस्थिती जिल्ह्यातल्या घाटंजीमध्ये सुद्धा पाहायला मिळतेय. घरकुलाचा थकीत 4था हप्ता मिळत नसल्यानं लाभार्थी संकटात सापडलेत. त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ.